नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर का शेतकरी वर्गातून येत असाल आणि तुम्हाला जर का विहिरीची गरज असेल तर तुम्हाला शासन विहीर देत आहे। विहीर देत आहे म्हणजेच तुम्हाला शासन अनुदान देत आहे। मित्रांनो, तुम्हाला शासनाचं अनुदान किती मिळणार आहे किंवा कोण कोण यासाठी पात्र असणार आहे किंवा काय काय अटी आहेत, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत किंवा असेच बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि यासाठी अप्लाय कसं करायचं किंवा बऱ्याच प्रकारच्या तुमच्या मनात अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र यामधून तुम्हाला वैयक्तिक, संयुक्त, समूह सिंचन विहिरीसाठी अर्ज करता येणार आहेत। तर त्याचा अर्ज कसा करायचा तो खालीलप्रमाणे आहे। प्रति सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव, तुमचा तालुका आणि जिल्ह्याचं नाव तिथे लिहायचं आहे। आता आपल्याकडे हा प्रिंटेडच फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट डाउनलोड कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमधून सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत किंवा सिंचन विहिरीचा लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता काय असायला पाहिजे, अर्जाचा नमुना कसा डाउनलोड करायचा, ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या मध्ये भेटणार आहे। आणि तुमचा प्रस्ताव पास जरी होत नसेल, तुमचा अर्ज मंजूर होत नसेल तरी सुद्धा काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा अर्ज कोणाकोणासाठी आहे, म्हणजे याची सिंचन विहिरीचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे। तर मित्रांनो, यासाठी पात्रता अशी आहे की कोणत्याही समाजातील कोणताही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतो। तर मित्रांनो, हा तर क्लिअर झाला मुद्दा की पात्रता काय काय असणार आहे, कोणीही करू शकतं। आणि वैयक्तिक जरी पाहिजे असेल तर वैयक्तिक मिळतो किंवा संयुक्त जरी विहिरीचा लाभ पाहिजे असेल तर संयुक्त देखील विहीर मिळते। त्यानंतर बघा मित्रांनो, आता बघा इथं बघा खालच्या साईडला गट नंबर म्हणून दिलेला आहे, तर तिथं गट नंबर तुमचा टाकायचा आहे। त्यानंतर हा फॉर्म जसा आहे त्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत, तुमचं ग्रामपंचायतीचं नाव, तालुक्याचं नाव, ह्या संपूर्ण जागा भरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला तिथं दारिद्र्य रेषेखालील क्रमांक विचारलेला आहे। तर मित्रांनो, तुमचा जर का दारिद्र्य रेषेखालील नाव असेल तर तिथे दारिद्र्य रेषेचा क्रमांक लिहायचा आहे, अन्यथा नाही लिहिला तरी काही हरकत नाही, तर ते तसंच ब्लँक सोडून द्यायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, आमच्या गटामध्ये एकूण जेवढे तुमचे हेक्टर इतकी जमीन आहे, म्हणजे तुमची जेवढी जमीन असेल तेवढी जमीन तिथे लिहायची आहे। एवढी हेक्टर आहे तर तिथे लिहिल्यानंतर माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नाही, म्हणजे तुमच्याकडे अगोदर सिंचन सुविधा उपलब्ध नसली पाहिजे अशी एक अट आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, एवढं सगळं फिलअप केल्यानंतर खालच्या साईडला बघा सोबत कागदपत्रे व चेकलिस्ट दिलेली आहे, असं त्या अर्जामध्येच नमूद आहे। तर बघा इथे आपल्या विश्वासी म्हणून शेतकऱ्याचे नाव व अंगठा लिहिलेला आहे, तिथं तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुमची सही करायची आहे। सही असेल तर सही करायची, अंगठा असेल तर अंगठा करायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूला बघा अर्जदाराची माहिती तिथे लिहायची आहे। तुमचा प्रवर्ग कोणता आहे तो प्रवर्ग लिहायचा आहे, म्हणजे तुमची जात कोणती आहे ती जात लिहायची आहे। ओपन असेल, SC असेल, ST असेल, SC असेल, कोणती असेल ती तिथे लिहायची आहे। त्यानंतर तुमचं क्षेत्र किती आहे ते लिहायचं आहे। गट क्रमांक काय आहे तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील क्रमांक लिहायचा आहे, तर जर तुमचा दारिद्र्य रेषेखालील क्रमांक असेल तर लिहायचा आहे, अन्यथा ब्लँक ठेवलं तरी चालेल। त्यानंतर बघा मित्रांनो, धारण केलेले एकूण क्षेत्र किती आहे ते लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदाराकडे उपलब्ध असलेली सिंचन सुविधा कोणती आहे, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी सिंचन सुविधा जर कोणती असेल तर ती कोणती असेल ती लिहायची आहे, अन्यथा काही नाही लिहिलं तरी चालू शकतं। त्यानंतर बघा मित्रांनो, प्राप्त अर्जाचा क्रमांक ते कार्यालयीन कामासाठी आहे, तिथं ब्लँक ठेवायचं आहे, तिथं काही लिहायचं नाही। त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीची इथे माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवरती बघा सिंचन विहिरीची जी कागदपत्रे आहेत त्याची चेकलिस्ट यामध्ये बघायला भेटणार आहेत। आता तुम्ही म्हणाल ही एवढं सगळं सांगतंय, पण आता ह्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, तर मित्रांनो कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत तीच यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आता बघा तिथे लाभार्थ्याचं नाव लिहायचं आहे, तुमचं नाव, गावाचं नाव आणि ग्रामपंचायतीचं नाव, ती संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही हा अर्ज करायला जाणार असाल त्यावेळेला तुमचं अगोदर आराखड्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीने आराखड्यामध्ये हे काम घेतलेलं असलं पाहिजे। आणि आराखड्यामध्ये घेतल्यानंतर तुमचा जे ग्रामसभा असते तर त्या ग्रामसभेमध्ये तुमचं नाव सिलेक्ट झालेलं असलं पाहिजे। तर त्या तसा ठराव येतो, ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव येतो, तर त्या ठरावाची नक्कल तुमच्याजवळ असलं पाहिजे। तर तिथं ग्रामसभा मंजुरीचा दिनांक जो आहे तर तो दिनांक तिथे लिहायचा आहे, ग्रामसभेच्या ठरावावरती तुम्हाला तो घ्यायचा आहे। त्यानंतर ग्रामसभा ठराव क्रमांक सुद्धा तुम्हाला तिथे लिहायचा आहे। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल ग्रामसभेत ठराव घेतलेला नाही, तर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी ग्रामसेवकाची गाठ घ्यायची आहे, म्हणजे ग्रामसेवकाला जाऊन भेटायचं आहे आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव करत आहे ग्रामसेवकांना सांगायचं आहे। आणि ग्रामसेवकांकडून
त्या ठरावाची नक्कल घ्यायची आहे. ठरावात पाठीमागच्या ठरावामध्ये बऱ्याच वेळा प्रोसिडिंग लिहिलेलं नसतं, तर प्रोसिडिंगमध्ये नाव घालून ग्रामसेवकाकडून तुम्हाला तो ठराव प्रथम घ्यायचा आहे. त्यानंतर बघा कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत. तर मित्रांनो, ग्रामपंचायतीकडील अर्ज व चेकलिस्ट म्हणजेच ही जी PDF आहे ही PDF लागणार आहे. ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून डाउनलोड करायची आहे आणि तुम्हाला ही PDF तिथं जोडायची आहे. तर ही PDF आणि चेकलिस्ट म्हणजेच ही संपूर्ण PDF जोडायची आहे. आता इथे पूर्तता केली आहे काय व नाहीच्या पुढे होय लिहायचं आहे, जर तो कागद असेल तर. त्यानंतर लाभार्थी निवड केलेल्या ग्रामसभेचा ठराव, मागाशी सांगितल्याप्रमाणे ग्रामसेवकांचा जो ठराव असतो तो ठराव तिथे जोडायचा आहे. त्यानंतर बघा सदर काम कृती आराखड्यामध्ये अथवा पुरवणी आराखड्यामध्ये समाविष्ट असल्याबाबतचा दाखला अथवा आराखडा प्रत. तुमच्या ग्रामपंचायतीत दाखला घेण्यापेक्षा आराखडा जो असतो, ग्रामपंचायती आराखडा तयार करते, तर त्या आराखड्याची प्रत ग्रामसेवकांकडून तुम्ही मागून घ्यायची आहे आणि ती प्रतची झेरॉक्स आणि त्यावरती ग्रामसेवकाचा सही व शिक्का घेऊन तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, लाभार्थीचे वैयक्तिक खाते उतारा व त्यावरील सर्व सातबारा उतारे म्हणजेच 3 महिन्याच्या आतील, म्हणजेच समजा यामागील 3 महिन्याचे रिसेंटली काढलेला जो दाखला 7/12 खाते उतारा असतो तो यासोबत जोडायचा आहे. तो जोडल्यानंतर लाभार्थीचे 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असल्याचा दाखला किंवा पंचनामा, तलाट्याचा जो पंचनामा असतो त्याचा पंचनामा, त्याची एक प्रत जोडायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रस्तावित विहिरीपासून अस्तित्वात असलेल्या पेयजल स्रोताच्या पासून 1500 फूट म्हणजेच 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला किंवा पंचनामा, तलाठी, ग्रामसेवक यांचा, सरपंच यांचा संयुक्त जो पंचनामा असतो तो पंचनामा देखील याला जोडला तरी चालू शकतो किंवा दाखला जोडला तरी चालू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, लाभार्थी प्रवर्ग दाखला जो आहे तो देखील तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. तो तुम्हाला तहसीलदार किंवा तलाट्यांकडे मिळेल. त्यानंतर बघा मित्रांनो, लाभार्थीचे हमीपत्र माननीय तहसीलदार यांच्यासमोर म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती अर्जासोबत, म्हणजे हा जो प्रस्ताव तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती डाउनलोड केल्यानंतर त्यावरती तुम्हाला प्रस्ताव हमीपत्र दिसेल, तर ते हमीपत्र जसं तसं 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती घ्यायचं आहे. आता हे जे हमीपत्र आहे ते वैयक्तिक लाभासाठी वेगळं आहे आणि सामूहिक लाभासाठी वेगळं आहे. आता त्यातील तुम्हाला योग्य तेच हमीपत्र तिथे 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती सादर करायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पाणी वाटपाचा करारनामा 100 रुपये स्टॅम्पवरती माननीय तहसीलदार यांचे समोर, म्हणजेच ही जर का समूह विहिरीसाठी असेल तरच ही द्यायचं, अन्यथा नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर बघा मित्रांनो, ज्या गटामध्ये विहीर खोदण्यात येणार आहे त्या जागेचा फोटो, म्हणजे ज्या जागेमध्ये तुम्ही विहीर खोदणार आहे त्या जागेचा फोटो तिथे कलर फोटो 4x6चा लावायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, लाभार्थी जॉब कार्ड सत्यप्रत, ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही जॉब कार्ड तुमचं घ्यायचं आहे, लाभार्थ्याचं ज्याच्या नावावरती विहीर काढणार आहे त्याचं जॉब कार्ड घ्यायचं आहे आणि त्याची सत्यप्रत तिथे जोडायची आहे, म्हणजेच कलर झेरॉक्स जोडायचे आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, लाभार्थी रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखल्याची सत्यप्रत जरी जोडली तरी सुद्धा चालू शकते. त्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्डचं झेरॉक्स जोडायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचं बँक पासबुकचं झेरॉक्स जोडायचं आहे. आता एवढी सगळी कागदपत्र जोडल्यानंतर ही कागदपत्रे तुम्ही अर्जासोबत जोडायच्या. आता विषय राहतो अर्जाचा नमुना कुठे मिळेल. तर मित्रांनो, अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, या प्रस्तावासोबत तुम्हाला हे असं पंचनाम्याचं एक पेज दिसणार आहे. तर या पंचनाम्याच्या पेजवरती तुम्हाला 5 पंच बोलवावे लागतील, म्हणजेच तुमच्या आजूबाजूचे जे गावातील व्यक्ती असतील तर त्या 5 पंचांची नावे तिथे लिहायची आहेत आणि तिथे त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत या पेजवरती. तर त्यांच्या सह्या घेतल्यानंतर तिथे संपूर्ण माहिती जेवढी दिलेली आहे ती संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, आता ह्या सह्या तर तुम्ही घेतल्या, तर ह्या सह्या घेतल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे हा आता अर्ज करायचा कुठे, म्हणजेच ही माहिती सगळी घेतली असता द्यायची कुठे. तर मित्रांनो, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असते, तर त्या ग्रामपंचायतमधून या अर्जावरती ग्रामसेवकांच्या, तलाट्यांच्या, ज्यांच्या जिथे सह्या लागणार आहेत तर तिथे सह्या घ्यायच्या आहेत आणि सह्या घेतल्यानंतर तुम्हाला हा अर्ज संपूर्ण कागदपत्रांसहित पंचायत समिती येथे नेऊन द्यायचा आहे. पंचायत समिती येथे नेऊन दिल्यानंतर हा अर्ज ग्रामसेवकांजवळ दिला तरी सुद्धा चालतो, परंतु तुम्हाला लवकरात लवकर जर का प्रोसिजर करायची असेल तर तुम्हाला हा अर्ज पंचायत समिती येथे नेऊन द्यायचा आहे आणि त्याची पोच घ्यायची आहे. पोच घेतल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर तुम्ही पुन्हा एकदा पोच घेऊन ते विचारायला जाऊ शकता की आम्ही असा अर्ज दिलेला होता, त्याची सध्याची स्टेज काय आहे किंवा अर्ज कुठेपर्यंत पोचलेला आहे आणि कधीपर्यंत मंजुरी मिळेल. अशा पद्धतीची मित्रांनो तुम्ही विचारपूससुद्धा करू शकता. आता तुम्ही म्हणाल यानं सगळं सांगितलं पण अनुदान किती मिळणार हेच नाही सांगितलं. तर मित्रांनो, तुम्हाला अनुदान हे मस्टर माफक मिळणार आहे. म्हणजेच मस्टर जसं तुम्ही काढणार त्या पद्धतीने तुम्हाला अनुदान मिळत जाणार आहे. तर तुम्ही ग्राम रोजगार हमी योजनेतून तुम्ही मस्टर जे ग्राम रोजगार असतात ते ग्राम रोजगार लावून तुम्हाला मस्टर काढायचं आहे.
तर मस्टर काढल्यानंतर तुम्हाला याची रक्कम 3 लाखाच्या आसपास मिळणार आहे। तर मित्रांनो 3 लाख रुपये रक्कम मिळाल्यानंतर तुम्हाला वरची रक्कम जी आहे ती स्वखर्चाने घालायची आहे। तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन किंवा शासनाच्या योजनेच्या व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत जातो। चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।